या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्रयात्रेसाठी प्रशासनानं पाणी, रस्ते, शौचालय, सीसीटीव्ही कॅमेरे, घनकचरा व्यवस्थापन आणि पालखीचा मार्ग अतिक्रमण मुक्त याचं योग्य नियोजन केलं आहे. शिवाय पोलीस, एसटी सुविधा, स्वयंसेवी संस्था, वैद्यकीय संस्था, धर्मादाय, दवाखाने यासह विविध घटकांच्या यापूर्वी 8 बैठका घेऊन सूक्ष्म संयोजनासह नियोजन केलं आहे. वाढत्या उन्हाची तीव्रता पाहून पाणी व्यवस्थाही दुप्पट करण्यात आली आहे. कोठेही भाविकांची किंचित गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासन सज्ज झालं असल्याची माहिती टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना धर्मादाय आयुक्त कार्यालयातून शिवराज नाईकवाडे यांनी दिली. सालाबादप्रमाणे चैत्र पौर्णिमा यात्रा सर्वत्र उत्साहात लोकांचा उत्साह सोबत वाढत असतो. यावर्षी पाऊस काळ पण चांगला झाल्यामुळं पीक पाणी चांगले असल्यामुळं शेतकरी उत्साहात आहेत आणि मोठ्या प्रमाणात यात्रेला येण्याची शक्यता आहे. काल एकादशीला पहिल्या पालखीपासून यात्रा सुरू झाली असं म्हणता येईल. मुख्य यात्रेचा दिवस हा पौर्णिमा शनिवारी असल्यामुळं आणि सलग सुट्ट्या उद्यापासून जोडून आल्यामुळं यात्रेला जास्तीत जास्त गर्दी होईल अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीनं आपली सर्व तयारी सुरू आहे. प्रतिवर्षीपेक्षा आपण पार्किंगचे स्पॉट पण वाढवलेले आहेत आणि अधिकाधिक वाहनांची जवळच्या ठिकाणी सोय करता येईल अशासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्याचबरोबर पाण्यासाठी आपण 18 ठिकाणी सोय करत होतो. यावेळी 30 ठिकाणी आपण पाण्याची सोय केलेली आहे, कारण उन्हाचा तडाखा जास्त दिसून येतोय. त्याचबरोबर स्वच्छतागृहाची जागोजागी आपण सोय केलेली आहे. प्रत्येक पार्किंगच्या ठिकाणी पण आपण त्याची व्यवस्था करतोय. लोकांसाठी खालच्या पार्किंगपासून बसेसने वरती आणण्याची आपण व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीनं आरोग्य शिबिरं ठिकठिकाणी लावलेले आहेत. धर्मादाय रुग्णालयांना पण आपण आवाहन करून त्याप्रमाणे रुग्णालयांचे सेवा देखील त्यामध्ये केलेल्या आहे. रोटरी, व्हाईट आर्मी यांच्या माध्यमातून पण आरोग्य सुविधा चांगल्या पद्धतीनं सगळी तयारी सुरू आहे. पोलीस प्रशासन वाहतूक व्यवस्थासाठी त्यांची यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. PWDकडून आवश्यक त्या रस्ता दुरुस्ती झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर आता सध्या जे सुरू आहे त्यामध्ये स्वयंसेवकांच्या माध्यमातून जास्तीत जास्त सवलती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाण्याची व्यवस्था किंवा इतर व्यवस्था चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आपण त्याविषयीच्या सूचना देखील आरोग्य विभागामार्फत सगळीकडे लावलेल्या आहेत आणि आरोग्य विभागाच्या कक्षांकडे त्या पद्धतीची व्यवस्था पण आपण ठेवलेली आहे. ॲम्ब्युलन्स आपल्या जागोजागी ठेवलेले आहेत. अग्निशमन यंत्रणा आपण सज्ज ठेवलेली आहे. त्या पद्धतीनं आपली सर्व यंत्रणांच्या माध्यमातून यात्रेसाठी तयारी सुसज्ज झालेली आहे. आपण त्याच्याविषयी परवानगी ज्यांची आपण दिलेली आहे त्या सर्वांना याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासनाकडे आपण त्याबाबत सर्व तपासण्या करण्याविषयी देखील सूचना केलेल्या आहेत. तसेच भेसळयुक्त गुलाल डोंगरावर येऊ नये यासाठी पण आपण तपासण्या सगळ्या करतो आहे. त्याचबरोबर खोबऱ्याच्या वाट्या या तुकड्या स्वरूपात असाव्या. मोठ्या वाट्या जर लागल्या लोकांना तर ते हानी होते, त्यामुळे ते होऊ नये त्यासाठी पण आपण सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. शासन काट्यांच्या उंचीबाबतचा जो हे आहे तर जास्तीत जास्त उंची असू नये आणि सरासरी सर्व शासन काट्यांची उंची कमी ठेवण्याविषयी आपण त्यांना सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे बहुतांश शासन काठीधारकांनी पण आपल्या या सूचनांना मान दिलेला आहे. त्याप्रमाणे ही यात्रा सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा आहे. कोल्हापुरातल्या नगर प्रदक्षिणेचा पारंपरिक पद्धतीनुसार सर्व तयारी पूर्ण केलेली आहे. रथाची आपल्या चाचणी पूर्ण झालेली आहे. त्याचबरोबर प्रदक्षिणा मार्गावरील रस्ते खड्डे याविषयी पण सगळी दक्षता घेतलेली आहे किंवा ओव्हरहेड लाईट वायरच्या बाबत पण सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर प्रदक्षिणा मार्गात असणारे अतिक्रमण आणि अडथळे काढण्याविषयी पण सर्व सूचना दिलेल्या आहेत. तो रथोत्सव चांगल्या पद्धतीनं पार पडेल अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर यात्रेसाठी ह्यावेळी वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी प्लॅस्टिकमुक्त ज्योतिबा यात्रा करण्याविषयी संकल्प हाती घेतलेला आहे. त्याविषयी आपण पूर्ण तयारी करत आहोत. सुमारे 25,000 कापडी पिशव्यांचं वाटप आपण उद्या ज्योतिबा मंदिरावर प्रत्येक घरातून आणि जिथं म्हणजे भाविक प्रसाद घेऊन जातात तिथून आणि त्यानंतर करत आहोत. तसंच सर्व दुकानदारांना आपण त्याबद्दल आवाहन केलेलं आहे की प्लॅस्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्या आणि बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिक याच्या माध्यमातून ही यात्रा पर्यावरणपूरक व्हावी आणि आपल्या ज्योतिबा डोंगराचं समृद्धवान व्हावं यासाठी आपण यावेळी माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या
सूचनानुसार आपण हे काम कार्यक्रम यात्रा सुरळीतपणे पार पाडावी, कोणतीही दुर्घटनेला तोंड द्यावं लागू नये यासाठी आपली यंत्रणा सुसज्ज आहेत. परंतु त्यातूनही काही हे झालं तर सर्व ठिकाणी आपण वेगवेगळ्या ठिकाणी ही यंत्रणा विस्तृतपणे ठेवलेली आहे आणि फलकांच्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत ही माहिती पोचावी आपत्तीविषयी किंवा उष्माघाताविषयी. तर ह्याविषयी पण आपण सगळीकडे ही दक्षता घेतलेली आहे आणि जागोजागी आपण आपले दक्षता कक्ष पण ठेवलेले आहेत आणि वॉच टॉवरच्या माध्यमातून आपण संपूर्ण यात्रेवर नियंत्रण ठेवतो आहे. 4 ड्रोनच्या माध्यमातून आपण संपूर्ण यात्रेच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्याच्या गर्दीचं काय नियोजन त्रुटी वगैरे. असेल गर्दीचं नियोजन किंवा काही जागर असेल तर त्याविषयी पण आपण तयारी करून केलेली आहे.